स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट भरतीच्या संदर्भातील म्हणजे टीईटी पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भातील आजचं हे अपडेट आहे. दुसरं एक शिक्षण सेवक पदकाचा म्हणजे शिक्षण सेवक पद रद्दच्या संदर्भातीलही एक याचिकेच्या संदर्भातील अपडेट आहे. नंतर जे आपले शिक्षक बांधव आहे टीईटी जे टीईटी साठी टीईटी कंपल्सरी करण्यात आली पदोन्नती करता या संदर्भातील अपडेट आहे. आणि त्यात अपडेट असं की अफवा ज्या येत आहेत त्या अफवांची बळी पडू नका, त्या संदर्भातील हे अपडेट आहे. असे 2 ते 3 अपडेट आपण आपल्या समोर सांगतो आहे आणि स्पष्ट करतो आहे, विश्लेषण करतो आहे. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील, मग शिक्षक भरतीचं अपडेट असेल, टेटचं अपडेट असेल, टीईटीचं अपडेट असेल आणि शिक्षण सेवक पद रद्दच्या संदर्भातील अपडेट असेल, हे कायमस्वरूपी आपण आपल्या चॅनलला देत असतो. या व्यतिरिक्त इतरही माहिती आपण देत असतो. महत्वाचा विषय असा आहे की आचारसंहिता ही लागू झालेली आहे आणि 2 तारखेला नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुका आहेत ते आपल्याला माहिती आहे. 3 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे या डिसेंबर पर्यंत जी होणारी आपली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन आहे याबद्दल आपण साशंक आहोत. अजूनपर्यंत शासनाने जे म्हणजे दिलेला जे काही शब्द होता म्हणजे या आठवड्यात सुरू करू, अजूनपर्यंत 1 आठवडा पूर्ण होत आहे तरी पण त्या ठिकाणी त्यांनी पोर्टल सुरू केलेलं नाही. यावरून असं वाटतं की पुन्हा 1 महिना यावरती आपल्याला विचार करावा लागेल आणि पुढे जाईल असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं ते सुद्धा तुम्ही व्यक्त करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. दुसरा विषय असा की टीईटी जेव्हा कंपल्सरी करण्यात आलेली आहे, सुप्रीम कोर्ट 1 सप्टेंबर सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्यानुसार पदोन्नतीकरिता, त्यासाठी एक मधल्या काळात एक घोटाळा झालेला होता. आपल्या सर्वांना माहिती आहे 50,000, 60,000, 1 लाखामध्ये टीईटीची प्रमाणपत्र ही देण्यात आलेली होती आणि त्यात जे आयुक्त आहे त्यांच्यापर्यंत या सर्व काही साखळी होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग या माध्यमातून जे काही लोक फसलेले आहेत, ज्यांना पद म्हणजे ज्यांची निवड झाली होती ते सुद्धा त्या ठिकाणी त्यातून रिजेक्ट करण्यात आलेले आहे, त्यांची बडतर्फ करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहे. तरी सुद्धा काही माध्यमांमध्ये किंवा इकडे तिकडे आपल्याला अशा अफवा उडताना दिसत आहे की टीईटीचं प्रमाणपत्र पाहिजे असेल ते 1 लाख रुपये किंवा 50,000 रुपये, असं जर अफवा असतील तर प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो आहे या अफवांवरती बळी पडू नका. कारण महाराष्ट्र राज्य परिषद पुणे टीईटी ही प्रामाणिकपणे घेत आहे आणि याचा आपल्याला गांभीर्यपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. एक छोटीशी चूक तुमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे या एका टीईटीच्या प्रमाणपत्रासाठी तुम्ही 50,000 किंवा 60,000 रुपये देऊन कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन बळी पडू नका, माध्यमांना अफवांना बळी पडू नका. त्या याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं कधी ना कधीतरी आपण कुठे ना कुठे सापडण्याची शक्यता असू शकते. आणि अफवा जर असतील तर प्लीज या अफवा जर कोणी करत असेल त्यानं आयुक्तालयात पुणेला याचा संपर्क साधा, ज्या माध्यमातून अशी साखळी जर असेल तर ती साखळी आपल्या कोणत्याही एखाद्या शिक्षकाला किंवा विद्यार्थ्याला बळीचा बकरा जर बनवत असेल तर त्यामध्ये आपण कोणीही त्यात जाऊ नये असं मी तुम्हाला सांगतो आहे. त्यामुळे या अफवांवरती बळी पडू नका. तिसरा मुद्दा असा आहे की जे शिक्षण सेवक पद आहे हे शिक्षण सेवक पद आपल्याला माहिती आहे, शिक्षण सेवक पद खूप पूर्वीपासून शिक्षण सेवक पद चालू आहे. मग त्यामध्ये पहिल्यांदा 3,000 मानधन मिळायचं, नंतर मग 6,000 मानधन, आता 16,000 रुपये मानधन आपल्या शिक्षण सेवक बांधवांना 2022 मध्ये जे जॉईन झालेले आहेत त्यांना मिळत आहे. आणि पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पहिली जी बॅच लागलेली आहे किंवा झालेले म्हणजे जॉईन झालेले आहे त्यांना 6-7 वर्ष पूर्ण होत आहे. 19ला ते जॉईन झालेले 17ची ही भरती होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि प्रत्येक भरती ही 2 वर्ष 3 वर्ष लागत आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मग या माध्यमातून जर वारंवार हे अशा जर गोष्टी होत असतील तर शिक्षण सेवक पद एनईपी नुसार जो नवीन एज्युकेशन जी पॉलिसी आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 आहे, या माध्यमातून त्यांनी व्यक्त केलेला सांगितलेलं आहे की शिक्षण सेवक पद नसणार आहे. तरी सुद्धा आता 2020चं ते धोरण होतं, पॉलिसी होती. 2025 लागून सुद्धा तेच शिक्षण सेवक पद आजही आहे. तर या विरुद्ध एक याचिका ही कोल्हापूर खंडपीठामध्ये दाखल केली जाणार आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे शिक्षण सेवक आहे त्यांनी एकत्र यायचं आहे, त्यांनी स्वतःशी संगनमत करायचं आहे, बोलायचं आहे आणि याच माध्यमातून आपलं शिक्षण सेवक पद कसं रद्द होईल, लवकरात लवकर रद्द होईल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न अत्यंत करणं गरजेचं महत्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी एकजूट असणं गरजेचं आहे. शिक्षण सेवक पदाच्या संदर्भात याचिका टाकली जाणार आहे. या याचिकेवरती मग ते याचिका प्रलंबित असेल की लवकर निकाली काढण्यात येईल. आपल्याला माहिती आहे एकदा याचिका टाकली की ते 2 वर्ष 5 वर्ष 4 वर्ष ती चालत असते आणि त्यात यांचा आपल्या सर्वांचा शिक्षण सेवक काल सुद्धा संपून चालला जाईल आणि तुम्ही परमनंट सुद्धा व्हाल विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे अशा वेगवेगळे मुद्दे महत्वाचे आहेत, परंतु आपल्याला ही मुद्दे अपडेट ठेवण्यासाठी आपण आपल्या चॅनलला
सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, कारण आपण कायमस्वरूपी अपडेट देत असतो. तुम्हाला नेमकं या तीनही मुद्द्याबद्दल नेमकं काय वाटतंय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. स्नेनील्स आर्ट ऑफ टीचिंगचा एक ग्रुप आहे, एक टेलिग्रामचा ग्रुप आहे, एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी त्यावरती अपडेट मिळत राहील. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट कसं वाटलं ते नक्की कळवा. धन्यवाद.